नामोच्चारिता कंठी पुढे उभा जग जेठी ऐसे धरुनिया ध्यान मने करावे चिंतन ब्रह्मादिका ध्यान ये तो या कीर्तनाचा सोये ऐसे धरुनिया ध्यान मने करावे चिंतन तुका म्हणे सार घ्यावे तुका म्हणे सार घ्यावे मने हरी रूप पहावे ऐसे धरुनिया ध्यान मने करावे चिंतन विढल विरूपदत्तात्रया दंडधारी पदी पादुका शोभती सौख्यकारी तया सिंधुजाची पदे दुःखहारी तुम्हा वीण दत्ता मला कोण तारी महायोग पीठे तटे विमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे
टाटल्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू सत्ता जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं रामभोजतेजं स्फुरति प्रदेशं विदिन्द्रादि दैवं सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्द मीशमानन्दिवल्लभं ॐ नमो ज्ञानेश्वराय अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचनाती भाविका एका जनार्दनी तुमचा दास सत्याची आस पुरवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शरणागत दीनार्ते परित्राण परायणे सर्वस्यार्ति हरे देवी मुक्ताबाई नमोस्तुते विठ्ठल विठ्ठल आज आपण सर्व मंडळी परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्तवांछा कल्पतरू रुक्मिणी प्राण संजीवन महाराष्ट्राचा आराध्य दैवत षड्गुण ऐश्वर्य संपन्न पंढरपूर निवासी श्रीमंत श्री पंढरीश परमात्म्याच्या कृपाशीर्वादानं त्याच्या छत्रछायेखाली सातारा जिल्ह्यातील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना लिमिटेड शाहूनगर शेंद्रे या ठिकाणी क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज योगीराज महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज स्वर्गीय छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांच्या 20व्या पुण्यस्मरणानिमित्तानं चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह पुण्यस्मरण 20वं आहे पण अखंड हरिनाम सप्ताहाचं हे द्वितीय वर्ष आणि या द्वितीय वर्षातील आजची ही प्रथम दिवसाची कीर्तन सेवा कीर्तन पुष्प माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाट्याला आले हे मी माझं परमभाग्य समजते। कीर्तनाची वेळ 7 ते 9 अशी आहे। 8 वाजलेले आहेत। 60 मिनिटात मला कीर्तन संपवायचं आहे, त्याच्यामुळं फारसा अधिकचा वेळ मला खर्च करून जमणार नाही आहे, कारण याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे। कशाचा?
भजनानंतर काय आहे? भोजन आहे. आणि भजनाहून प्रिय भोजन असल्या कारणानं मला अधिकचा वेळ घेता येणार नाहीये. म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम खरं तर ज्यांनी आयोजित केलाय ते या कारखान्याचे जे असणारे सर्वेसर्वा अध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले, त्यांचेही एकदा मनपूर्वक ऋण व्यक्त करते. आणि ज्यांच्या आधिपत्याखाली हा कार्यक्रम चालू आहे, कारखान्याचे MD, त्याचबरोबर छत्रपतींच्या सेवेमध्ये असणारं घराणं म्हणजे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे पणतू मोहिते साहेब आणि मोहिते ताईसाहेब यांच्या आधिपत्याखाली चालू असणारा हा कार्यक्रम. आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं वारकरी पद्धतीनं नियोजन आयोजन केलेलं आहे ते वारकरी शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी, एक ख्यातनाम सुविख्यात कीर्तनकार गजवडीकर बाबा, त्याचबरोबर शेळके सर, या सर्वांच्या चरणारविंदाला नतमस्तक होते. या ठिकाणी जमलेले सर्व वारकऱ्यांच्या चरणावरती मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. अगोदरच तुमच्या सगळ्यांच्या चरणारविंदाला लागते, कारण नंतर यांची ऐकण्याची मानसिकता नसणारे 9:15 झाले की. म्हणून पहिल्यांदा तुम्हा सर्वांच्या चरणारविंदाला कोटी कोटी नमन. दोन्ही पखावज वादक अत्यंत गोड लाभलेत व मला म्हणजे समाधानच वाटलं. म्हणजे रूपाच्या रामकृष्ण हरीला पहिल्यांदा एवढं लक्षात आलं नाही, पण रूपाच्या चालीला मात्र अत्यंत गोड वाजवता हे लक्षात आलं. आणि कीर्तनाला कीर्तनकारापेक्षा साथीदार महत्त्वाचे असतात. याचा इकोबंद करता येईल का? नाहीच आहे, घुमतोय का? बरं ठीक आहे, काही अडचण नाही. पखावज हे सात्विक वाद्य आहे. माझे आजोबा सांगायचे, त्याच्यामुळं वाजवणाऱ्यांना ते सात्विक पद्धतीनं छान वाजवलं पाहिजे, बोल कळले पाहिजेत. आणि तुमचा बोल न बोल कळतोय, म्हणजे कुठं उतरणी आहे, बसणाऱ्याला सुद्धा कुठं उतरायचं हे कळेल इतके तुम्ही दोघं जण गोड वाजवताय. नाहीतर वाजवणाऱ्यांचे आत्ता महाराष्ट्रात कमी नाही हो. तसे 2 वादक फार जुने पण प्रसिद्ध होऊन गेलेत. 2 पठडीचे वादक आहेत महाराष्ट्रात. 2 जे प्रसिद्ध आहेत त्याच्यातला एक आहे रावण आणि एक आहेत शंकर. आत्ताचे वाजवणारे 99% रावणासारखंच वाजवतात. रावण ज्या वेळेला पखावज वाजवायचा त्यावेळेला तो बोल नाही वाजवायचा, पखावजावर मंत्र वाजवायचा. मग रावणाचा मंत्र काय असायचा तो सांगते ऐका. आता प्रसिद्ध झालेलं जे शंकरांचं कवण आहे ते रावण रचित आहे. जटाटवी जलक गलप प्रवाह पाविकस्थले कलेव लंब्य लंबितांबुजंग तुंग मालिका टमट्ट मट्ट मट्ट निनाद मट्ट मर्वय चकार चंड तांडव तनोतुना शिव शिव शिव. हे होतं रावणाचं. ऐकलं तरी ते तमोगुणी आहे कळतं, ऐकणाऱ्याला तर कळतच. आता ज्या वेळेला शंकर वाजवायचे त्यावेळेला शंकर हे प्रभू श्रीरामांचे भक्त. रावण शंकरांचा भक्त म्हणून शंकर स्तुती, पण शंकर हे रामांचे भक्त. त्याच्यामुळे ते पखावज वाजवत असताना राम स्तुती गायचे. आणि त्यांची स्तुती काय असायची? श्री राम श्री राम श्री कारण हा बोल इथं वाजवायचा हे सुद्धा बऱ्याच जणांना कळत नाही. मग त्यांच्या कलेनं म्हणावं लागतं. पण जे दुसरं होतं ते सात्विक वाटलं की नाही. आणि त्या सात्विक पठडीतले हे 2 जण वादक आहेत, म्हणून या दोघांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करते. आणि पेटीवादक माझ्या वेळेला मला कळत नाही पटकन, पण चाल गाताना मात्र तुमची बोटं मला लक्षात आली. इतके गोड वाजवता तुम्ही, तुमची बोटं इतकी छान फिरतात त्या पट्ट्यांवरनं. मला तो डायलॉग आठवला तुमचा हात बघून, ये हात मुझे दे दे. पण मी ठाकूर असल्यामुळे म्हणू नाही शकत, ही अडचण आहे माझी. सुरुवातीची चालही गोड झालेली आहे, सुंदर झालेली आहे. सगळ्यांचं करावं तितकं वर्णन थोडकंच आहे. त्यात महिला विणेकरी लाभल्या आहेत, चोपदार अत्यंत सुंदर आहेत. काय नाचतात चोपदार. याच्या अगोदरही एका कीर्तनाला ते होते, मला त्या गावाचं लाडेगाव वय झालंय ना जरा, माझं लक्षात राहत नाहीत मला गोष्टी. लाडेगावला ते होते, त्याच्यामुळे सुंदर नाचतात. हेही चोपदार अगदी व्यवस्थित पोशाखात आलेत. आणि सगळ्यात मला ते म्हणतात ना, संप्रदाय हा वैभवाचा आहे.
वारकरी संप्रदाय हा वैभवाचा आहे. ते वैभव कशावरनं कळतं? ध्वजा कुंचे गरुड टके शृंगार निके करुणी. इथं आज ध्वजा पण आहेत, कुंचे पण आहेत आणि शिंग पण आहेत. ते असे वाजतात की सात्विक कीर्तन करावं की असं वीर रसात करावं असं वाटावं तुमचं ऐकून. तुम्हा तिघांचे ऋण व्यक्त करते आणि सगळ्या श्रोतृवृंदाच्या चरणारविंदाला नतमस्तक होऊन अभंगात प्रवेश. विठाला विठाला. अभंगात प्रवेश करण्यापूर्वी वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे अभंगाचा अल्पसा परिहार द्यायचा तो असा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्र सारस्वताला. थोडा आवाज बारीक करता येईल का याचा थोडासा? हा. महाराष्ट्र सारस्वताला ललांभूत ठरणारं साहित्य ज्यांच्या मुखार विंदातून निघालं, वारकरी मायबापांच्या कर्णकुहरात ते अमृत लहरींसारखं बरसलं, ज्यांना ज्ञानी अमरेंद्र, बोधामृतचंद्र, ऐश्वर्य समुद्र, परमसुभद्र असं म्हणलं जातं, ज्यांना चैतन्यभूषण, पाषांडदूषण, कथामृत अशन, जिजाई रमण असं म्हणलं जातं, ते वैराग्य रागरसिक देहूचे सुप्रसिद्ध आणि श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराया. या तुकोबरायांचा 4 चरणाचा नामपर प्रकरणातील सर्व वारकऱ्यांच्या परिचयाचा आणि मोबाईलच्या पाठातला उत्कृष्ट असा अभंग आहे. वारकरी संप्रदायाचा हा अलिखित नियम आहे. लिखित स्वरूपात नाही पण अलिखित नियम आहे. प्रथम दिवसाचं कीर्तन हे मागणीपर नामपर प्रकरणातील असावं. दुसरा दिवस स्वरूप वर्णनपण असावं. तिसरा, चौथा, 5वा दिवस संतपर प्रकरण असावं. 6वा दिवस उपदेशपर असावं. 7वा दिवस मागणीपर असावं आणि 8वा दिवस कालापर प्रकरण असावं. या न्यायानं आजचा पहिला दिवस असल्यामुळं नामपर प्रकरणातील अभंग कीर्तन सेवेकरता निवडलाय. विठाला विठाला. कलियुगामध्ये नामाव्यतिरिक्त महात्म्य कोणत्याही साधनेला नाही हे तुकोबरायांना चांगलं माहिती आहे. बाकीच्या साधना भगवंतापर्यंत तुम्हाला घेऊन जातात पण त्या साधना अत्यंत कष्टप्रद आहेत, सायास करावे लागतात. त्या वैकुंठापर्यंत पोहोचण्यासाठी जप तप अनुष्ठान जर करायचं ठरवलं तर मग मात्र जाता येईल. पण तिथं जाताना या साधनांचा अवलंब केला तर मग मात्र लागे जीवा नाश करणे बहु असं वर्णन तुकोबांनी केलेलं आहे. म्हणून कलियुगातल्या लोकांना जर भगवंत मिळावा असं वाटत असेल, कलियुगातल्या लोकांना, आता काही जण म्हणतील ताई कुणाला देव पाहिजे, कुणाला परमार्थ पाहिजे, आम्हाला सुख पाहिजे, सुख मिळण्यासाठी काय करायचे ते सांगा. एक वाक्य माझं नीट ऐका. भगवंताची प्राप्ती म्हणजे सुख आहे आणि सुख म्हणजेच भगवंत भेटणं आहे. कारण प्रापंचिक गोष्टींमध्ये सध्या सुख नाही. आणि चांगला प्रपंच करणाऱ्यांना विचारा, प्रपंचात सुख आहे? आतापर्यंतचे तर ओरडून ओरडून थकलेले आहेत. सुख नाही कोठे आली या संसारा, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. काकडा झाल्यावर वासुदेवात ओरडून ओरडून प्रमाण आहेत. संसार दुःख मूळ चहुकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. संसारात सुख नाही. आणि का नाही? कारण संसारात ज्या गोष्टी सुख देतील अशा अपेक्षित आहेत, आपल्याला एक्सपेक्टेशन्स आहेत की इथे या लेवलला गेलो ना की आपल्याला सुख मिळेल. पण तिथं गेल्यानंतर अजून जबाबदारीच वाढत जाते, सुख मात्र मिळत नाही. सर्व सुखाची या असा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहित नेणती कोणी. पण ज्यांच्यापासनं सुख मिळेल असं वाटत होतं त्यांनीच शेवटी जाळलं, तीच जाळून मोकळे झाले. आणि म्हणून अजून एक प्रमाण आहे वासुदेवात, माता पिता बंधू बहिणी कोणी नववती निर्वाणी, इष्ट मित्र स्वदेश प्रमाण पाठेत बुवा. बुवांना तर निम्म पाकिट द्या माझं. माता
माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी, इष्टमित्र स्वजन सखे हे तव सुखाची मांदणी, एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचुनी. ज्यांच्या पासून सुख मिळेल अशी अपेक्षा आहे तेही आपल्याला सुख देणारे नाहीत, आणि ज्या गोष्टी आपल्याला सुख देतील अशा एक्सपेक्टेशन्स आपल्याला आहेत त्याही गोष्टी आपल्याला सुख देणाऱ्या नाहीत. म्हणून प्रपंच हा दुःखावह आहे, भयावह आहे. आणि म्हणूनच रामदास स्वामींचा तुम्हाला प्रश्न आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहे. म्हणून सुख मिळवायचं असेल तर ए मना काय कर, प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी बदावा, सदाचार हा थोर सांडून येतो, जनितो चितो मानवी धन्य होतो. काय कर म्हणा, भजन कर. काही जण म्हणतील जप करायला काय अडचण आहे, करायला अडचण नाही, पण जपता जपता झोप लागायला नको. जप करणाऱ्याला देव जपतो हे जरी सत्य असेल तरी जप मोजता मोजता करता करता झोप लागली तर मोजायचं कोणी, त्याच्यामुळे जप नको. तप करायचं म्हणलं की 12 वर्षाचा अवधी लागतो, आपल्याकडे तेवढा वेळ आहे का? कीर्तनकार 10 वाजेपर्यंत बोलायला लागला ना तर शपथ घेऊन सांगते इथं 4-5च बसतील, बाकीचे म्हणतील निघा, यांचं काही घर नाही, हे काही उरकत नाही. अहो इथं तासाभराचा वाढीव वेळ आपल्याला जमत नाही परमार्थाला, आपण 12 वर्ष कधी देणार आहे? बरं त्यात आपल्याकडे वेळ कमी आहे, किती वेळ राहिलाय आपल्याकडे? आपल्याकडे वेळ किती राहिलाय अंदाजे? हा अंदाजे किती राहिलाय? हा नाही कीर्तनाचा नाही, मी आयुष्याचा विचारला. कीर्तनाचा मला माहिती आहे ना, आयुष्य मानव त्यातही शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पाहेगा. म्हणून राम राम स्मरा. कशाच्या आधी? लग्नाच्या आधी. कशाच्या आधी? शतम विहाय भोक्तव्यम सहस्त्रम स्नानमाचरेत, लक्षम विहाय दातव्यम कोटीम त्यक्त्वाम हरिम भजेत. 100 कामाच्या आधी जेवण वेळेवर करत जा. नीट आहे का? 100 कामाच्या आधी जेवण वेळेवर करत जा, 1000 कामाच्या आधी स्नान वेळेवर करत जा, 1,00,000 कामांच्या आधी दान वेळेवर करत जा, आणि कोटी कामांच्या आधी भजन वेळेवर करत जा. म्हणून राम राम स्मरा आधी. आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून करावी तातडी परमार्थाची, जवळ हे सगळं सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. जोपर्यंत अंगामध्ये तरुणपण आहे तोपर्यंत परमार्थ करून घ्या. तरुणपणी तुम्ही त्याचं जप करा, म्हातारपणात तो तुमची काळजी घेईल. आणि एक सांगू, नामस्मरणानं ज्यानं त्याला जवळ केलेलं आहे ना, नामस्मरणानं ज्यानं त्याला जवळ केलेला आहे तो त्याला संसारातली दुःख येऊनच देत नाही. मग तो होऊन दिशीन आड घाली सुदर्शन. हा फायदा आहे नामस्मरणाचा. तप करायचं म्हणलं की आपल्याला 12 वर्ष द्यावे लागणार आणि आपण तेवढे देऊ शकत नाही. आपण तेवढं देण्यासाठी कॅपेबल नाही आहोत, त्याच्यामुळे तप करायचं नाही. आणि म्हणून आमच्या संतांचं एक प्रमाण आहे, जपतपानुष्ठान व्यर्थ कासया करणे. पण हे बरं चाललंय नाही का? माग पुढं म्हणायलाच नको. एकत्र म्हणलं की मोठं बारीक पण होत नाही आणि पाठ एका नाही हे पण कळत नाही. सपद होऊन जातं. जपतप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे, तीर्थव्रत यमने न लगे दैवता धरणे, आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी मरणे.
केशव माधव अच्युत वदता होय पातक हरणे. सहज सोपं साधन आहे. तो का म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपदिष्टे पूर्व पुण्य मग राम रामे उपजावडी. सांगायचं तात्पर्य एकच आहे, भागवतकारानं सुद्धा हे सांगितलेलं आहे, ज्ञान आणि योग मार्गाने जाण्यासाठीची पात्रता कलियुगातल्या माणसांकडे असेलच असं नाही. म्हणून कलियुगातल्या लोकांनी काय करायचं आहे, कृतौ यध्यायतो विष्णु देतायाम रजतो मखैहि द्वापारं परिचर्यायाम कलौ तद्धरि कीर्तनात् कृतयुगी शमदमादि साधार त्रेतायुगी वेदोक्त यज्ञ द्वापारी आगमोक्त पूजन तंत्र विधान विधियुक्त ही अवघीच साधने कलिने लाजवली हरी कीर्तने जेथ नाचता गाता आपणे वश करणे परमात्मा. म्हणून कलियुगा माझी करावे करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. साधं सोपं आहे, यानं फायदा पण होतो. नामसंकीर्तन वैष्णवांची पापे अनंत कोटी गेली त्यांची. नामसंकीर्तन साधन पै जळतील पापे पाप जात आणि हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. पाप निघून जातं, पुण्य वाढतं. हे सगळं नामस्मरणानं होतं. मग काय हरकत आहे नाम जपायला. आणि कलियुगामध्ये नामस्मरणा इतका सोपा मार्ग दुसरा कोणता नाही. फक्त वाणीनं नामस्मरण करायचंय. बरं, जे जपायचंय, नाम जपायचंय, जपाचे सुद्धा तसे बरेच प्रकार सांगितलेले आहेत. वाचिक जप आहे, मानस जप आहे, उपांशु जप आहे. मग याच्यातला कोणता करायचा आहे. वाचिक जपाचाही फायदा होतो का, वाणी सिद्ध होते. वाणीनं भजन करा. मध्ये तर आता एक जणांनी PhD केली आहे. ज्ञानोबारायांच्या 10व्या अध्यायातल्या 5 ओव्या जरी म्हणल्या, तेवढं जरी नामस्मरण झालं तरी सुद्धा तुमच्या शरीरामध्ये कोणतेही आजार राहत नाही. हा वाचिक जपाचा फायदाच आहे ना. सिद्धी प्राप्त होते वाचिक जपानं, वाचा सिद्धी लाभते. पण वारकऱ्यांना वाचिक सिद्धी अपेक्षित नाही. कारण सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे नेले राजा हंसे पाणी. काय कुणाला सिद्धीची गरज आहे. नाथ महाराज म्हणतात आम्हाला सिद्धी नको आहे. त्याच्यामुळं वाचिक भजनानं फायदा होत नाही असं नाही, पण वारकऱ्यांना जे अपेक्षित आहे ते मिळत नाही. त्याच्यामुळे वाचिक जप करू नये असं नाही, पण वाचिक जपानं तो किती वेळात येईल हे सांगता येणार नाही. दुसरा जप आहे तो म्हणजे मानस जप, नाही उपांशु जप. उपांशु जपामध्ये जोरात म्हणायचं नाही. वाचिक जपात जोरात म्हणावं लागतं, विठ्ठल विठ्ठल सांगते असं म्हणावं लागतं. असं जोरात विठ्ठल विठ्ठल म्हणणं म्हणजे वाचिक जप. आणि उपांशु जप कसा, काही लोक जपमाळ घेतात बघा, विठ्ठल 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 विठ्ठल. आता मी हे माईक वरती जोरात म्हणते, अजून याच्यापेक्षा बारीक म्हणावं लागतं, कोणाला ते ऐकू जाऊ नये. म्हणजे ओठ तर हलतायत पण काय तोंडात चाललंय हे कळत नाही. याला उपांशु जप म्हणतात. वाचिक जपापेक्षा 10 पट पुण्य उपांशु जपानं मिळतं. पण तो उपांशु जप सुद्धा भगवंतापर्यंत लवकर पोहोचवेलच असं नाही. मग याच्या पुढचा जप आहे तिसरा जप, तो म्हणजे मानस जप. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी जपे सदा. अंतरीत जपमाळ करायची आहे. आणि मग ते मोजायचं कुणी, ज्याचा जप चालू आहे त्यानं मोजावं. आम्ही मोजायला मोकळे नाहीत असं म्हणून तुका म्हणे घालू तयावरी आणि जपाचा संसार त्याच्यावरती वाहू. म्हणून वाहू हा संसार. तू जप, तुला काय करायचंय ते कर. फक्त जपण्याचं काम आम्ही करणार आहोत, मोजण्याचं काम तुला करावं लागेल. हा मानस जप आहे. आणि याच्या पुढचा जप सांगितलेला आहे, जो साधक अंतरंग आहे. म्हणजे साधकाचे पण 2 प्रकार आहेत, एक अंतरंग साधक आहे, एक बहिरंग साधक आहे. जो अंतरंग साधक आहे त्याच्यासाठी अजून एक जप सांगितलेला आहे, तो म्हणजे अजपा जप. आणि त्या अजपा जपामध्ये तुम्हाला वाणीनं मनानं काहीच करावं लागत नाही. श्वासामध्ये तुम्हाला नामजप ओवावा लागतो. आणि श्वासामध्ये श्वास घेताना एक
आणि सोडताना एक, असा जप केला की तो अजपा जप होतो. आणि या जपाचा फायदा जोपर्यंत तुम्ही मरत नाहीत तोपर्यंत तो बंद पडत नाही. म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत अजपाजप चालू राहतो. आणि लक्षात ठेवण्याची गरज नाही का, श्वास चालू म्हणजे जप चालू, अजपाजपणे उलट प्राणाचा. पण तिथं एक अडचण आहे, तेथेही मनाचा निर्धारू असे. मग हे जर नाहीच जमलं तर मग काय करायचं, काय नाही, ओरडून त्याचं नाम गा. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप, अशी अवस्था होईल असं मोठ्यानं भजन करा. विठ्ठल विठ्ठल.